हॅलो एव्हरीवन. मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आजपासून आपण मागील वर्षांच्या सेट पेपर 1च्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणार आहोत. तर आज आपण पहिला पेपर घेत आहोत. एप्रिल 2024मध्ये झालेला सेट पेपर 1. वेळ न दवडता प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, जर अध्यापनाच्या स्मृतीस्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण. आणि पर्याय आहेत केवळ 2, केवळ 1, 1 आणि 2 की 2 आणि 3. अध्यापनाच्या स्मृतीस्तराचे प्रतिपादक हर्बर्ट हे आहेत. शिक्षणाची सुरुवात या स्तरापासून होते. आशयाचे पाठांतर करण्यास यात महत्त्व दिले जाते. दिलेली माहिती मुखोद्गत करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे वास्तविक माहिती संपादनासाठी यातून शक्ती मिळते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय बी, केवळ 1, वास्तविक माहिती. प्रश्न क्रमांक 2, डॅश विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. 1. अध्ययनकर्त्यांचे स्वरूप. 2. साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप. 3. शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. आणि पर्याय आहेत केवळ 1, 1 आणि 2, 1, 2 आणि 3 की केवळ 2. अध्यापन हे शास्त्र आहे आणि कला देखील. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकाने सदैव अध्ययनशील राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या गरजांवर अध्यापन पद्धती वापरली गेली पाहिजे. विद्यार्थी केंद्रित आणि शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती असे अध्यापन पद्धतींचे विभाजन केले जाते. अध्यापन पद्धती निवडताना अध्यापकाने अध्ययनकर्त्याचे स्वरूप, साध्य करावयाची उद्दिष्टे, शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता इत्यादी बाबींचा विचार करायला हवा. आणि म्हणून या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 1, 2 आणि 3 अचूक. पुढचा प्रश्न, प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? ए. ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात. बी. ते त्यांच्या 6 ध्येयांवर अवलंबून असतात. सी. ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात की डी. ते त्यांच्या निर्णयांमध्ये स्वतंत्र असतात. प्रतिभावंत विद्यार्थी निर्णयक्षम असतात. ते कोणावरही अवलंबून नसतात. प्रतिभावंत विद्यार्थी अंतर्मुखी व बहिर्मुखी असतील हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे अचूक पर्याय असणार आहे पर्याय डी. चौथा प्रश्न, प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशनामध्ये डॅशवर भर देण्याची गरज असते. ए. प्रक्रिया आणि शिकवण्याचा आशय यावर सारखाच. बी. प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त. सी. प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. डी. प्रक्रिया आणि अध्ययनाचा परिपाक म्हणजेच प्रोडक्ट यावर सारखाच. प्रौढ अध्ययनकर्ते स्वयंप्रेरित असतात. युनेस्कोनुसार वय वर्ष 24 ते 65 पर्यंतचे अध्ययनकर्ते म्हणजे प्रौढ अध्ययनकर्ते होत. प्रौढ अध्ययनार्थी बऱ्याचदा उपजीविकेसाठी व्यवसाय, नोकरी करून त्यासोबतच शिक्षण घेत असतात. त्यामुळे एक सामान्य समज त्यांच्यात विकसित झालेली असते. त्यामुळे शिकवण्याचा आशय त्यांना जास्त विश्लेषण करून सांगावा लागत नाही. त्यामुळे प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशनामध्ये प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी भर द्यावा लागतो. म्हणून याचे उत्तर असणार आहे पर्याय सी, प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. प्रश्न क्रमांक 5, विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॅश मूल्यमापन देते. ए. स्थाननिश्चिती. बी. आकारिक. सी. साकारिक की डी. नैदानिक. प्रथमतः मूल्यमापनाच्या या प्रकारांबाबत समजून घेऊया. स्थाननिश्चिती म्हणजेच प्लेसमेंट इव्हॅल्युएशन. पाठ्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी त्या पाठ्यक्रमासाठी योग्य आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी स्थाननिश्चिती मूल्यमापन केले जाते. विविध अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा हे स्थाननिश्चिती मूल्यमापनाचे उदाहरण होय. आकारिक मूल्यमापन म्हणजे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. शिक्षण सुरू असताना ध्येयप्राप्तीकडे वाटचाल सुरू आहे किंवा नाही याची निश्चिती यातून होते. शिक्षण प्रक्रियेत योग्य ते बदल यामुळे करता येतात. नैदानिक मूल्यमापन डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. विद्यार्थ्यांना अध्ययनात येणाऱ्या अडचणींविषयक समस्यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी नैदानिक मूल्यमापन केले जाते. यानंतरचा प्रकार म्हणजे साकारिक मूल्यमापन, समेटिव्ह इव्हॅल्युएशन. यालाच बाह्य मूल्यमापन असे देखील म्हटले जाते. अभ्यासक्रमाच्या शेवटी हे मूल्यमापन घेतले जाते. यातून विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना येते.
यावरून या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय सी, साकारिक मूल्यमापन. प्रश्न क्रमांक 6. डॅश हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. ए. संख्यात्मक प्रदत्तावर म्हणजेच डेटावर भर. बी. संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष. सी. अर्थाचे आणि अनुभवांचे सखोल शोधन. की डी. प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिकटून राहणे. गुणात्मक संशोधनाचा मुख्य उद्देश मानवी व्यवहाराला नियंत्रित करणाऱ्या कारणांचा शोध घेणे, विश्लेषण करणे व त्यातून निष्कर्ष काढणे हा असतो. काय, कधी, कसे या प्रश्नांची उत्तरे गुणात्मक संशोधनातून प्राप्त होतात. संख्यात्मक प्रदत्त, संख्याशास्त्रीय विश्लेषण मात्रात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे, तर प्रायोगिक पद्धतींच्या आराखड्यास चिकटून राहणे हे प्रायोगिक संशोधनाचे वैशिष्ट्य असते. आणि म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, अर्थाचे व अनुभवांचे सखोल शोधन. डॅश ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. ए. अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करणे. बी. अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. सी. व्यक्तिसापेक्ष अर्थनिर्वचन करण्यावर जास्त भर देणे. की डी. संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे. सकारात्मक संशोधन ही संशोधनाची अलीकडील काळात विकसित झालेली पद्धती आहे. या संशोधनामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. जगाविषयी वस्तुनिष्ठ सत्य उघड करण्याचा प्रयत्न यात संशोधक करतो. सकारात्मकता टिकून राहावी यासाठी समस्येचे सुलभीकरण संशोधकाकडून केले जाते. अतिजटिल समस्येला जास्त सुलभ करण्याची प्रवृत्ती ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा सांगता येईल. पर्याय बी हे या प्रश्नाचे उत्तर आहे. डॅश याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात. ए. लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ. बी. माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश, क्रेडिट देण्याचा मार्ग. सी. कथन वाढविण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग. की डी. समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत. लेखकाचे वैयक्तिक अनुभव निरीक्षण व सहभागी निरीक्षणातून आलेले असतात. त्यासाठी संदर्भ देण्याची आवश्यकता नसते. शैक्षणिक लेखनामध्ये काल्पनिक कथन व पुराव्याशिवाय समाविष्ट केलेल्या वैयक्तिक मताला अर्थ नसतो. माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश देण्याचा मार्ग म्हणजे उद्धरण, सायटेशन होय. सर्वाधिक उद्धृत केलेल्या दस्तऐवजापैकी 1%, 5%, 10% किंवा 25% मध्ये किती लेख आहेत हे दाखवण्यासाठी पर्सेंटाईल उपयुक्त ठरते. 99% उच्च आहे, याचा अर्थ तो लेख 99% लेखांपेक्षा वरचा आहे आणि जागतिक स्तरावर 1% लेखांमध्ये आहे. परंतु केवळ उद्धरण हा शैक्षणिक लेख चांगले असण्याचे मानक नाही, कारण उद्धरण चांगले व वाईट दोन्ही बाबींसाठी होऊ शकते. या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय बी, माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश, क्रेडिट देण्याचा मार्ग म्हणजे उद्धरण होय. प्रश्न क्रमांक 9. डॅश प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. ए. साहित्यिक चोरी किंवा वाङ्मय चौर्य. बी. बनावटपणा. सी. चुकीचे अर्थनिर्वचन. की डी. पक्षपाती नमुना निवड. प्रथमतः यांचे स्पष्टीकरण बघूया. साहित्यिक चोरी, वाङ्मय चौर्य म्हणजेच प्लेगॅरिझम. एखाद्या लेखकाचे लेखन, कल्पना, विचार, शब्द त्याला योग्य ते क्रेडिट न देता घेणे म्हणजेच वाङ्मय चौर्य होय. संशोधकांनी हे जाणून बुजून केलेले असू शकते किंवा चुकून झालेले असू शकते, परंतु याला बौद्धिक चौर्य किंवा वाङ्मय चौर्य असे म्हटले जाते. संशोधनात याची परवानगी नसते. बनावटपणा, फॅब्रिकेशन. संशोधनात मुद्दाम खोटा डेटा किंवा निकालांचे खोटे प्रदर्शन करणे म्हणजे बनावटपणा होय. मूलतः फॅब्रिकेशन या शब्दाचा उपयोग बांधकाम क्षेत्रात होत असे. पुढील प्रकार आहे चुकीचे अर्थनिर्वचन, मिसइंटरप्रिटेशन. चुकीचा अर्थ लावणे. शब्दाला वेगवेगळे अर्थ असू शकतात, परंतु लेखकाला अभिप्रेत असलेला अर्थ न लावता स्वहितासाठी वेगळा अर्थ लावणे म्हणजे चुकीचे अर्थनिर्वचन होय. पक्षपाती नमुना निवड, बायस सॅम्पलिंग. पक्षपाती नमुना निवड म्हणजे लोकसंख्येतील नमुना सोयीनुसार निवडणे होय. पक्षपाती नमुना निवडीमुळे संशोधनाच्या वैधतेवर परिणाम होत असतो आणि म्हणून या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, बनावटपणा किंवा फॅब्रिकेशन. पुढील प्रश्न. शोधनिबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी डॅश वापरले जाते. ए. सांख्यिकी सॉफ्टवेअर. बी. संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर. सी. स्प्रेडशीट सॉफ्टवेअर. की डी. प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर.
प्रथमतः हे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स म्हणजे नेमके काय ते समजून घेऊया. सांख्यिकी सॉफ्टवेअर, स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर हे संशोधनात प्राप्त माहितीचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते. या सॉफ्टवेअरमध्ये गुंतागुंतीची आकडेवारी सुलभतेने करता येते. प्राप्त माहिती सारणी, आलेख या रूपात मांडून आकलन सुलभ होते. याची उदाहरणे आहेत BSPSS, SAS किंवा स्टॅला. यानंतर संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर, यालाच रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर असेही म्हणतात. हे ग्रंथसूचीच्या नोंदींचा डेटाबेस संग्रहित करते आणि त्या नोंदीसाठी विश्वसनीय संशोधनासाठी आवश्यक असलेली संदर्भ सूची तयार करते. याची उदाहरणे मेंडले, झोटेरो आणि एंडनोट ही सांगता येतील. स्प्रेडशीट सॉफ्टवेअर हे एक उपयोजन सॉफ्टवेअर असून यात हिशोब करणाऱ्या कोष्टकाप्रमाणे अनेक रकाने असतात. रकान्यातील किमती बदलल्या की परिणाम बदलतात. यासाठीचे सूत्र या सॉफ्टवेअरमध्ये फिट केलेले असते. यात माहिती सारणी व आलेखात नोंदवता येते. उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट एक्सेल, गुगल शीट्स. बऱ्याचदा सेटच्या पेपरमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर्स, त्यांची नावे आणि उदाहरणे असेही विचारले जाते. त्यामुळे आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर म्हणजेच प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर म्हणजे संसाधनांची योजना, व्यवस्था आणि व्यवस्थापन करण्यात मदत करणाऱ्या संगणकीय अंतप्रणालींचा संच होय. उदाहरणार्थ राईट, आसना, जिरा आणि ट्रेलो. आणि म्हणून या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय बी, संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर. प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे उतार्यावर आधारित प्रश्न आहेत. उतार्यावर आधारित प्रश्न आपण इथं सोडवून घेतलेले नाही आहेत, परंतु सराव निश्चित करावा. यानंतर 16वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकारकाकडून गैरअर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेला अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते? ए. संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश. बी. पूर्णपणे तोंडी उच्चारित शब्द असलेला संदेश. शारीरिक हावभावातून पूर्णपणे साकारलेला संदेश. की डी. पूर्णपणे अर्थप्रक्रिया आयकॉन चिन्हांनी बनलेला संदेश. सदरचा प्रश्न संदिग्ध असल्यामुळे याचे सर्व पर्याय बरोबर मानण्यात आले. सर्व पर्याय अचूक. समकालीन डिजिटल भाषाव्यवहारात खालील चिन्हसमूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते? इमोजी, इमोटिकॉन्स, स्माइली की स्टिकर्स. इमोजी कल्पना व भावना व्यक्त करण्यासाठी त्या भावना दर्शवलेले लहान चेहरे म्हणजे इमोजी होय. व्हॉट्सॲपमध्ये मेसेजसोबत ज्या छोटे छोटे लहान चेहरे वापरले जातात त्यांना इमोजी असे म्हणतात. तर इमोटिकॉन्स कीबोर्ड वर्णाचा समूह असून याचा उपयोग चित्र किंवा चेहऱ्यावरील हावभाव चिन्ह दर्शवण्यासाठी केला जातो. अगोदर कीपॅड असलेले लहान मोबाईल्स जे वापरले जात असत त्याच्यात मेसेजमध्ये या प्रकारचे इमोटिकॉन्सचा वापर होत असे. या इमेजवरून इमोजी आणि इमोटिकॉन्समधील फरक आपल्या लक्षात येईल. क्रमांक बी, इमोटिकॉन्स. 18वा प्रश्न, निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते? ए. मौन हे संज्ञापनाचे साधन आहे. बी. निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. सी. निशब्द संज्ञापन हे संस्कृती सापेक्ष आणि संस्कृती संवेदनशील असते. की डी. गोंधळ आणि द्विधा मनस्थितीतील सशब्द संज्ञापनापेक्षा निशब्द संज्ञापनावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी कठीण असतात, कारण या संदेशाचा अर्थ व्यक्तिसापेक्ष व संस्कृती सापेक्ष असतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या आकलन क्षमतेनुसार यांचा अर्थ लावत असते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 19, प्रसार भारती काय आहे? ए. दूरदर्शनच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तरावरची वृत्तवाहिनी. बी. आकाशवाणीची वृत्तप्रसारण सेवा. सी. भारतातील खाजगी प्रसारण सेवांची संघटना. की डी. भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. प्रसार भारती ही भारतातील शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. प्रसार भारतीला ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे देखील नाव आहे. देशांतर्गत सूचना, शिक्षण आणि मनोरंजनाचे कार्य ही संस्था करते. आकाशवाणी आणि दूरदर्शन हे प्रसार भारतीचे मुख्य घटक आहेत. प्रसार भारतीची स्थापना 23 नोव्हेंबर 1997 रोजी झाली. नवी दिल्ली येथे या संस्थेचे मुख्यालय असून नवनीत कुमार सहगल हे वर्तमानकालीन अध्यक्ष आहेत. प्रश्नाचं
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. प्रश्न क्रमांक 20. जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते? ए. शिकवण्याच्या आशयाचे प्रभावीकरण. बी. प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्याची शिक्षकांची क्षमता. सी. विद्यार्थ्यांमधील शिस्त. की डी. विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी. शिकवण्याच्या आशयाचे प्रभावीकरण होण्यासाठी द्विमार्गी संज्ञापन आवश्यक असते. विद्यार्थ्यांना प्रतिसाद देण्याची आणि तो प्रतिसाद शिक्षकापर्यंत पोहोचवण्याची सोय असायला हवी. विद्यार्थ्यांना आपसात संवादाची यात आवश्यकता नसते. सर्व विद्यार्थी शिक्षकांकडे तोंड करून बसलेले असणे शिक्षकाचे विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोपी पद्धत आहे. विद्यार्थ्यांमधील शिस्तीसाठी संज्ञापनात शिक्षकांचा एकाधिकार आवश्यक असतो. विद्यार्थ्यांना आपसात संवाद साधून गोंधळ घालण्यापासून थांबवण्यासाठी विद्यार्थी शिक्षकाकडे तोंड करून बसलेले असावेत. जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात अशा संज्ञापन प्रसंगांमध्ये विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी वाढते. तेव्हा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी. प्रश्न क्रमांक 21. 1 ते 51 या पूर्णांक संख्यांचा गणितमध्ये किती? 24, 25, 26 की 27? प्रथमतः गणितमध्ये कसा काढायचा ते बघूया. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचे सूत्र आहे n × n+1 / 2. येथे n म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या. 51 × 52/2 म्हणजेच 51 × 22 याचे उत्तर आले 1326. गणितीमध्येचं सूत्र आहे संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. संख्यांची बेरीज आपण काढली 1326 भागिले 51 बरोबर 26 आणि म्हणून अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक सी 26. प्रश्न क्रमांक 22. जर 10चा m घात येथे m धनपूर्णांक आहे या संख्येने 101 ते 151 या पूर्णांक संख्यांच्या गुणाकाराने निःशेष भाग जातो तर m ची मोठ्यात मोठी किंमत किती? ए 12, बी 13, सी 11 की डी 10? 101 ते 151 या संख्येचे दाखवल्याप्रमाणे अवयव पाडून घेतले असता आपल्या लक्षात येते की येथे 5 13 वेळेला आलेला आहे आणि 2 देखील 13 वेळेला आलेला आहे. म्हणून घातांकाच्या नियमाप्रमाणे 5 × 2 बरोबर 10 म्हणून 10चा 13वा घात. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो आणि घातांकाची किंमत म्हणजेच m ची किंमत 13 इथं आलेली आहे आणि म्हणून उत्तराचा अचूक पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक बी 13. दिलेल्या x बरोबर 1881 81 81 1881 y बरोबर 88 11 81 81 18 18 आणि z बरोबर 81 18 81 18 81 18 संख्यांपैकी कोणत्या संख्यास 18 ने निःशेष भाग जातो? ए x फक्त, बी y व z फक्त, सी z फक्त की डी x y व z? दिलेल्या संख्येतील अंकांचे निरीक्षण केले असता लक्षात येते की x मध्ये एकक स्थानी 1 आहे त्यामुळे या संख्येला 2 ने भाग जाणार नाही. 18ची कसोटी विचारात घेतली असता ज्या संख्यांना 9 व 2 ने निःशेष भाग जातो त्या संख्यांना 18 ने भाग जातो. x ला 2 ने भाग जात नसल्यामुळे हा पर्याय इथे काढून टाकता येऊ शकतो. त्यानंतर y आणि z यामधील अंकांची बेरीज केली असता येणाऱ्या बेरजेला 9 ने भाग जातो आणि एकक स्थानी 8 असल्यामुळे ही समसंख्या आहे आणि त्याला 2 ने भाग जातो. 9 व 2 दोघांनी भाग जात असल्यामुळे 18 ने निःशेष भाग जातो आणि म्हणून पर्याय क्रमांक बी y व z फक्त हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे. एक व्यक्ती x या ठिकाणापासून y या ठिकाणी विटा वाहून नेण्याचे काम करत आहे. x आणि y या ठिकाणांमधील अंतर 200 मीटर आहे. ती व्यक्ती एका वेळेस 15 विटा वाहून नेते. त्या व्यक्तीने x या ठिकाणापासून कामास सुरुवात केल्यास व 5.5 किलोमीटर अंतर पार केलेले असताना y या ठिकाणी किती विटा पोहोचवल्या? पर्याय ए 190, बी 195, सी 210 की डी 215?
200 मीटर जाणे व 200 मीटर परत येणे म्हणजे 400 मीटरमध्ये एका फेरीत 15 विटा जातात. 400 गुणिले 13 बरोबर 5200. 13 फेऱ्यांमध्ये 13 गुणिले 15 बरोबर 195 विटा. एका फेरीत 15 विटा जातात म्हणून 195 अधिक 15 बरोबर 210 विटा. म्हणून प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 210 विटा. प्रश्न क्रमांक 25. एका जंगलामध्ये चालू वर्षात 64 हरणे आहेत. जर XN ही संख्या त्या जंगलातील Nव्या वर्षातील हरणांची संख्या दर्शवते व XN बरोबर 302XN-1, N बरोबर 1, 2, 3 यापैकी कोणतीही संख्या असेल तर 5व्या वर्षातील त्या जंगलातील हरणांची संख्या किती? पर्याय क्रमांक A 96, B 486, C 243 की D 339. प्रत्येक वर्षी होणारी वाढ ही 302x गुणिले मागील वर्षातील हरणांची संख्या याप्रमाणे असेल. पहिल्या वर्षी 96, दुसऱ्या वर्षी 144, तिसऱ्या वर्षी 216, चौथ्या वर्षी 324 आणि 5व्या वर्षी 486. म्हणून अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B 486. प्रश्न क्रमांक 26. खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत? विधान 1. काही वाघ बकरे आहेत. विधान 2. सर्व राजकीय नेते बुद्धिमान असतात. आणि निष्कर्ष आहेत. निष्कर्ष 1. काही बकरे वाघ नाहीत. आणि निष्कर्ष 2. काही राजकीय नेते बुद्धिमान असतात. या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी दिलेल्या माहितीवरून वेन आकृती काढून घेणं आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करणं हा एक अचूक आणि जास्त योग्य मार्ग असतो. यातील विधानांवरून या प्रकारची वेन आकृती आपण काढू शकतो. तर निष्कर्ष दिलेले आहेत त्यावरील जी वेन आकृती येईल ती अशा पद्धतीची येईल. त्यामुळे यावरून आपण केवळ निष्कर्ष 2 काही राजकीय नेते बुद्धिमान असतात हा एकमेव निष्कर्ष अचूक ठरतो आणि उत्तर आहे पर्याय B. प्रश्न क्रमांक 27. काही बस थांब्यावर समोर तोंड करून उभे आहेत. ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे आणि नाशिकची बस जळगाव बसच्या पुढे आहे. अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे परंतु ठाणे बसच्या पुढे आहे. तर मागून 2 नंबरची बस कोणती? आणि पर्याय आहेत A ठाणे, B जळगाव, C नाशिक की D अमरावती. दिलेल्या माहितीवरून मांडणी केली असता पर्याय C नाशिक हा अचूक पर्याय असल्याचे लक्षात येते. प्रश्न 28. एका सांकेतिक भाषेत जर JKLM चे रूपांतर OSVX असे आहे तर त्याच भाषेत DEFG चे रूपांतर काय असेल? यात इंग्रजी अक्षरमालेतील क्रमानुसार J बरोबर 10, K बरोबर 11, L बरोबर 12 आणि M बरोबर 13. M नंतर 2च्या फरकाने O येतो. OSVX आणि यांच्यामध्ये O आणि S मध्ये 4चे अंतर, S आणि V मध्ये 3चे आणि V आणि X मध्ये 2चे अंतर या क्रमाने वाढत गेलेले आहेत. तोच नियम आपण DEFG ला लावला असता याचे अचूक उत्तर आपल्याला मिळेल IMPR. पर्याय क्रमांक D. एका सांकेतिक भाषेत जर DAC चा संकेतांक 635 असा होतो तर FEG चा संकेतांक काय असेल? A 879, B 678, C 587 की D 897. DAC बरोबर 635 म्हणजेच A बरोबर 3, B बरोबर B बरोबर 4, C बरोबर 5, D बरोबर 6, E बरोबर 7 याप्रमाणे F बरोबर 8, E बरोबर 7 आणि G बरोबर 9. म्हणून पर्याय क्रमांक A 879 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30. दक्षिणेकडे तोंड करून विराट 15 मीटर चालतो आणि तो नंतर स्वतःच्या उजवीकडे वळून 10 मीटर चालतो. त्यानंतर तो उजवीकडे वळून 15 मीटर चालतो. नंतर तो डावीकडे वळून 15 मीटर चालतो. तर तो कोणत्या दिशेला तोंड करून आणि मूळ ठिकाणापासून किती अंतरावर उभा आहे? A पूर्व 15 मीटर, B पश्चिम 25 मीटर, C उत्तर 15 मीटर की D दक्षिण 40 मीटर. या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासाठी सर्वप्रथम दिशांचे उत्तम ज्ञान असणे हे आवश्यक आहे. यासाठी पूर्वेला तोंड करून उभे राहिले असता
डाव्या हाताला येते ती उत्तर दिशा आणि उजव्या हाताला येते ती दक्षिण दिशा. या प्रकारे दिशा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पर्याय क्रमांक बी पश्चिम 25 मीटर याचे अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31 आणि 32 पुढील माहितीवर आधारित आहेत. भारतात ठराविक वर्षात विविध ठिकाणी भेटी देणाऱ्या परदेशी प्रवाशांची माहिती या सारणीमध्ये दिलेली आहे आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 31 व 32 आहेत. प्रश्न क्रमांक 31 आग्रा शहरास भेट देणाऱ्या एकूण प्रवाशांची शेकडेवारी किती? ए 33.33%, बी 25%, सी 16.67% की डी 10%? सारणीवरून भारतास भेट देणारे एकूण प्रवासी बरोबर 15 + 20 + 10 + 6 + 6 + 3 बरोबर 60 आणि आग्रा शहरास भेट देणारे प्रवासी बरोबर 6.5 + 3.8 + 3.5 + 1.2 बरोबर 15. म्हणून आग्रा शहरास भेट देणाऱ्या प्रवाशांची टक्केवारी बरोबर 15/60 × 100 बरोबर 25% आणि म्हणून अचूक पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 32 दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रवासी सर्वात जास्त आढळतात? ए अमेरिकन, बी इंग्लिश, सी फ्रेंच की डी इतर? दिल्लीमध्ये येणारे प्रवासी अमेरिकन प्रवासी 8.2 लाख, इंग्लिश प्रवासी 8.7 लाख, फ्रेंच प्रवासी 2.7 लाख तर इतर प्रवासी 0.4 लाख आणि म्हणून यातील सर्वात मोठी संख्या आहे इंग्लिश प्रवाशांची 8.7 लाख. पर्याय क्रमांक बी इंग्लिश. प्रश्न क्रमांक 33 आणि 34 हे पुढील माहितीवर आधारित आहेत. पुढील सारणी घरबांधणीचा विविध कलमांप्रमाणे झालेला खर्च देत आहे आणि यावर आधारित प्रश्न क्रमांक 33 आहे. वरील सारणीमधील माहिती वर्तुळ चित्राच्या म्हणजेच पाय डायग्रामच्या सहाय्याने दाखवायची आहे. मजुरी या कलमासाठी असणाऱ्या वर्तुळ पाकळीचा सेक्टर कोन किती अंशाचा असेल? ए 50 अंश, बी 30 अंश, सी 90 अंश की डी 25 अंश? येथे एकूण खर्च आहे 25 + 30 + 15 + 20 + 10 बरोबर 100 आणि मजुरीचा खर्च असेल 25%. वर्तुळाचे एकूण माप असे 360 अंश. 25/100 × 360 बरोबर 90 अंश आणि म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 90 अंश. प्रश्न क्रमांक 34 सिमेंट आणि विटा या कलमासाठी झालेल्या खर्चाचे घराच्या बांधकामासाठी झालेल्या एकूण खर्चाशी गुणोत्तर काय आहे? ए 1:3, बी 1:4, सी 2:5 की डी 3:10? सिमेंट आणि विटांचा खर्च बरोबर 30, एकूण खर्च 100 म्हणून गुणोत्तर 30:100 याला संक्षिप्त रूप दिले असता 3:10 म्हणून प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 3:10. प्रश्न क्रमांक 35 पुढील XY बिंदू XY प्रतलावर रेखाटले व सलगचे बिंदू नितळ स्मूथ वक्राने जोडले. या वक्राचे स्वरूप कोणते असेल? सरळ रेषा, अण्वस्थ, अपास्त की घातांकी वक्र? उदाहरणातील माहितीवरून वक्र काढल्यास तो या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसेल. या प्रकारच्या आलेखास अपास्त हायपरबोला असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी अपास्त हायपरबोला. प्रश्न क्रमांक 36 पुढीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? ए पिक्सेल डिजिटल कॅमेऱ्याचा फोकस मापनाचे एकक, बी HDD डिजिटल पडद्यांच्या उच्च स्पष्टतेचे म्हणजेच डेफिनेशनचे एकक, सी kbps विदा डेटा हस्तांतरण वेगाचे एकक की डी GHz डिजिटल उपकरणांमधील स्मृती साठवणुकीचे एकक? याचे उत्तर असणार आहे kbps हे डेटा हस्तांतर वेगाचे एकक आहे आणि kbps चा फुल फॉर्म आहे किलोबाइट्स/सेकंद म्हणून अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 37 HTTP ऐवजी HTTPS अशी इंग्रजी अक्षरे ॲड्रेस बारमध्ये असणारी वेबसाईट
तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा तुम्ही एक वेगवान इंटरनेट जोड वापरत असता, बी एक सुरक्षित संपर्क जोड वापरत असता, सी विदा हस्तांतराचा एकच मार्ग वापरत असता की डी स्मार्टफोनशी अनुरूप वेबसाईट वापरत असता. HTTPचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि HTTPSचा फुल फॉर्म असणार आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. एस फॉर सिक्युअर म्हणजे सुरक्षित. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी एक सुरक्षित संपर्क जोड वापरत असता. प्रश्न क्रमांक 38 इंटरनेटवरील खालील डिजिटल सेवा सर्वप्रथम सुरू झाल्याचे वर्ष या निकषावर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य कालानुक्रम दर्शवतो? ए यूट्यूब, जीमेल, इंस्टाग्राम, विकिपीडिया की बी विकिपीडिया, यूट्यूब, जीमेल, इंस्टाग्राम, सी जीमेल, विकिपीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम की डी विकिपीडिया, जीमेल, यूट्यूब, इंस्टाग्राम. प्रथमतः या इंटरनेटवरील सेवा कधी सुरू झाल्या ते बघूया. विकिपीडिया सुरू झालं 2001 साली, जीमेल 2004, यूट्यूब 2005 आणि इंस्टाग्राम 2010. म्हणून याचा योग्य क्रम असणार आहे विकिपीडिया, जीमेल, यूट्यूब, इंस्टाग्राम. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 39 स्वयंवरील अभ्यासक्रमांच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही? ए भारतीय विज्ञान संस्थान IIMSC, बी राष्ट्रीय मुक्त विद्यालक्ष्य शिक्षण संस्था NIOS, सी भारतीय व्यवस्थापन संस्था बंगळुरू IIMB की डी शैक्षणिक संज्ञापन सहयोग CEC. स्वयंमध्ये AICTE, CEC, IGNOU, IIMB, INI, NCERT, NIOS, NITTR, NPETL, UGC यांचा समावेश होतो, परंतु भारतीय विज्ञान संस्था IISCचा समावेश होत नाही. म्हणून अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 40 वेब 2.0 डिजिटल व्यवस्थेच्या संदर्भात UGC या इंग्रजीतील लघुरूप खालीलपैकी कोणती इंग्रजी संज्ञा दर्शवते? एक युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, बी युजर जनरेटेड कंटेंट, सी युनिक ग्राफिक कोडिंग की डी युनिव्हर्सल ग्राफिक चिपसेट. युजर जनरेटेड कंटेंट वापरकर्ता उत्पन्न सामग्री ही वापरकर्त्यांनी तयार केलेली कोणतीही सामग्री आहे. ही सामग्री मजकूर, फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ स्वरूपात असू शकते. उच्च शिक्षणाच्या संदर्भात UGCचा फुल फॉर्म विचारला असता तो युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन असा होतो, परंतु येथे वेब 2.0 मध्ये हा युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन असा न होता युजर जनरेटेड कंटेंट होतो आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 41 संयुक्त राष्ट्रांनी सहस्राब्दी विकास उद्दिष्टे MDGs कधी स्वीकारली? संयुक्त राष्ट्रांनी सहस्राब्दी विकास उद्दिष्टे 2000 साली स्वीकारली. सहस्राब्दी विकास उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. 1 देशातील कमालीचे दारिद्र्य व भुकेची समस्या नष्ट करणे. 2 सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाचे ध्येय प्राप्त करणे. 3 लिंग समानतेला प्रोत्साहन देऊन स्त्रियांचे सशक्तीकरण करणे. 4 बालमृत्यूच्या दरात मोठ्या प्रमाणात घट घडवून आणणे. 5 मातांच्या आरोग्यात सुधारणा घडविणे. 6 HIV, एड्स, मलेरिया व इतर आजारांचे उच्चाटन करणे. 7 पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि 8 जागतिक पातळीवर आर्थिक विकासाची भागीदारी ठरवणे. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2000. प्रश्न क्रमांक 42 शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते? ए 2020, बी 2025, सी 2030 की डी 2040. अगोदरच्या प्रश्नामध्ये संयुक्त राष्ट्रांनी सहस्राब्दी विकास उद्दिष्टे कधी स्वीकारले असे विचारले होते. स्वीकारली 2000ला आणि ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते 2015 साली. त्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी जी आली ती म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्टे. शाश्वत विकास ध्येयांमध्ये विकसित आणि विकसनशील राष्ट्रांमधील फरक केला गेलेला नाही. त्याऐवजी ही उद्दिष्टे सर्व देशांना समान स्वरूपात लागू केली आहेत. या उद्दिष्टांची प्राप्ती वर्ष 2030 पर्यंत करावयाचे ठरवले गेले आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे एकूण 17 उद्दिष्टांचा याच्यात समावेश केलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी 2030 हे याचे अचूक उत्तर असणार आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित केलेलं जे वर्ष आहे ते आहे 2030.
प्रश्न क्रमांक 43 हा देखील पर्यावरणावरील प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता प्रकाश रासायनिक दुराव्याचा परिणाम आहे? ए. डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ. बी. उदर आणि आतड्याचे विकार. सी. मूत्रपिंडाचे विकार की डी. हाडांचे विकार. प्रकाश रासायनिक दुराव्याला लॉस एंजेलिस फॉग असेही म्हणतात. यामुळे मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम संभवतात. डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ होणे यासमवेतच हृदयविकार, प्रतिकारक शक्ती कमी होणे, अकाली वृद्धत्व इत्यादी आरोग्यविषयक समस्या देखील उद्भवतात. वनस्पती व पर्यावरणावरही याचा परिणाम होतो. पेट्रोलियमवरील वाहने, यंत्रे, उपकरणे यातून निघणाऱ्या धुरामुळे प्रकाश रासायनिक दुरावा निर्माण होतो. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 44 मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? ए. जैविक निर्गमन. बी. जैविक उत्तेजना. सी. सूक्ष्मजीव आवर्धित करणे की डी. जैविक शिडकावा करणे. मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला सूक्ष्मजीव आवर्धित करणे म्हणतात. दूषित पदार्थाच्या ऱ्हासाचा वेग वाढवण्यासाठी हे केले जाते. याचा उपयोग माती आणि सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. अचूक उत्तर असणार आहे पर्याय सी. सूक्ष्मजीव आवर्धित करणे. प्रश्न क्रमांक 45 सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर पटलाचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो? ए. अखंड विद्युत पुरवठा यंत्र. बी. अर्धसंवाहक सामग्री. सी. परावर्तक की डी. विजेरी संच. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर पटलाचा अर्धसंवाहक सामग्री हा घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो. सेमीकंडक्टर धातू आणि इन्सुलेटर दरम्यान वीज चालवते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 46 पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव, जागृती व ज्ञान नव्हे तर त्यामध्ये डॅशचा विकासही अभिप्रेत आहे. ए. सखोल ज्ञान, सैद्धांतिक ज्ञान, योग्य अभिवृत्ती आणि योग्य संकल्पना. पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव, जागृती व ज्ञान नव्हे तर त्यामध्ये योग्य अभिवृत्तीचा विकास अभिप्रेत आहे. पर्यावरण शिक्षण नैसर्गिक वातावरण कसे कार्य करते हे शिकवण्यासाठी संघटित प्रयत्नांचा संदर्भ देते. पर्याय क्रमांक सी याचे अचूक उत्तर आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सामान्यतः खालील विभाग केले जातात. पर्याय ए. वैदिक काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ. पर्याय बी. हिंदू काळ, बौद्ध काळ, जैन काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ. सी. वैदिक काळ, रामायण काळ, महाभारत काळ, जैन काळ आणि ब्रिटिश काळ की डी. उपनिषद काळ, पुराण काळ, बौद्ध काळ आणि मुस्लिम काळ आणि आधुनिक काळ. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. भारतीय शिक्षण व्यवस्थेचे अध्ययनाच्या दृष्टीने सामान्यतः वैदिक काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ आणि ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ असे विभाग केले जातात. प्रश्न क्रमांक 48 पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील गोष्टींचा समावेश होतो. ए. फक्त मार्गदर्शक सूचना. बी. फक्त सोडविलेली उत्तरे. सी. मार्गदर्शक सूचना व सोडविलेली उत्तरे की डी. मार्गदर्शक सूचना, सोडवलेली उत्तरे आणि प्रासंगिक व्याख्याने. पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत मार्गदर्शक सूचना, सोडवलेली उत्तरे आणि प्रासंगिक व्याख्याने यांचा समावेश होतो. पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण हा दूरस्थ शिक्षणाचा प्रकार असून याची सुरुवात 19व्या शतकात झाली. पर्याय क्रमांक डी हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये डॅश येथे झाली. ए. अमेरिकेतील शिकागो. बी. इंग्लंडमधील मिल्टन केनीस. सी. फ्रान्समधील पॅरिस की डी. भारतातील दिल्ली. जगातील पहिल्या विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये इंग्लंडमधील मिल्टन केनीस येथे झाली. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ हैदराबाद हे आहे. बऱ्याचदा इग्नू हे पहिलं मुक्त विद्यापीठ मानलं जाऊन उत्तर देताना त्याचा गोंधळ होतो, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ हैदराबाद. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. इंग्लंडमधील मिल्टन केनीस. प्रश्न क्रमांक 50 मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा हे डॅश केंद्र समजले जाते. ए. प्राथमिक शिक्षण. 2. माध्यमिक शिक्षण. सी. उच्च शिक्षण की डी. तांत्रिक शिक्षण. मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा हे उच्च शिक्षणाचे केंद्र समजले जाते. मक्तब हे प्राथमिक शिक्षणाचे केंद्र आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे.
मित्र 2024चा पेपर आपण आज सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये 2023चा पेपर आपण सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका PDF स्वरूपात आपल्याला हवी असल्यास कमेंटमध्ये क्वेश्चन पेपर टाईप करा. ज्यांना हवी असेल त्यांना नक्कीच क्वेश्चन पेपर आपण अवेलेबल करून देऊ. पुढील व्हिडिओमध्ये 2023ची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.